येथील सर्वांनी मग झोपाचेट असेल, नाटक पाटील असेल, काळोखे पाटील, कारके पाटील जे असतील सर्वजणांनी त्यांना इथली परिस्थिती समजून सांगितल्यानंतर देवरे साहेबांनी आणि गव्हाणे साहेबांनी निर्णय घेतला, या ठिकाणी आपण देहू ते भंडारा डोंगर BMPL सेवा चालू करू. माझी भक्ती या निमित्ताने जाधव साहेब तुम्ही हा निरोप द्या. ही विनंती आहे की इथं फायदा तोटा बघू नका, किती पॅसेंजर बसलेत किती नाही बसले हे बघू नका. आपण इतर आपल्याला राज्यभर आपल्याला किंवा जिल्हाभर आपल्याला कव्हर करता येते, परंतु इथं आपण सेवाभाव डोक्यात ठेवून मग किती पॅसेंजर बदले किती नाही बदले मग आलेत नाही पॅसेंजर बंद करायला आपण करण्यापेक्षा ती सेवाभाव वृत्ती जर आपण ठेवली आणि जास्तीत जास्त फेऱ्या केल्या तर तुकोबाराय आपल्याला पुणे जिल्ह्यात कमी पडून देणार नाही. देशाचे नेते आदरणीय त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने एक वेगळी भरारी घेतलेली आहे. विकासाचं पर्व आपल्या देशात चालू आलेलं आहे. स्वयंपूर्णता ही आपल्या देशाने अनुभवलेले सिंदूरसारखा आपल्या पंतप्रधानांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य असंच, त्यांनी 25 वर्ष आले राजकारणामध्ये, पहिले 15 वर्ष मुख्यमंत्री आणि 14 पासून आतापर्यंत पंतप्रधान एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. एवढं आरोग्य भगवंतांनी त्यांना दिलेले आणि चांगले निर्णय घेऊन चांगलं कार्य ते करतायत. मी आपल्या ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. दुसरं आमचं इथलं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे काळोखे पाटील, की गेली अनेक वर्ष दररोज सकाळी 8ला येऊन संध्याकाळी 5ला ते जातात. अत्यंत निस्वार्थी सेवा काळोखे पाटील या ठिकाणी करत असतात. त्यांचा देखील पंतप्रधानांच्या दिवशीच वाढदिवस आलाय. त्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाने PMPLची सेवा सुरू केलेली. त्यामुळे काळोखे पाटलांना देखील मी आमच्या सर्व भाई भक्तांच्या वतीने ट्रस्टच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, शांततेचं, आरोग्यदायी जावे अशी त्यांना परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो.